निकीच्या आयुष्यात आली 7.5 आणि घनश्यामनी पण काढली निकीची लायकी। तर मित्रांनो, हा किस्सा नेमकी काय झालेला आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती की 7 जण हे नॉमिनेशन मध्ये आले होते आणि नॉमिनेशनची जर बात केली, रँकिंगची जर बात केली, तर घनश्यामनी पण निकीची लायकी काढलेली आहे। ती कशी पुढे सांगतो। तर मित्रांनो, नॉमिनेशनची जर बात केली तर 7 कंटेस्टंट होते, त्यापैकी 7 नंबरला अजून पण आहे निकी तांबोळी। हो मित्रांनो, घनश्यामला चांगल्यापैकी मतं पडत आहे आणि घनश्याम तिच्या पुढे गेलेला आहे। घनश्याम हा घरात सगळ्यात शेवट होता, पण आता घनश्याम आहे नंबर 6 ला आणि निकी तांबोळी तिच्या स्वभावामुळे, अग्रेसिव्ह स्वभावामुळे आणि तिच्या पांचटपणामुळे आलेली आहे नंबर 7 ला। तर मित्रांनो, नंबर 5 ला तसाच आहे, पहिल्या दिवसा पण तो नंबर 5 लाच होता आणि आता पण तो नंबर 5 लाच आहे। नंबर 5 ला आहे अरबाज पटेल। मित्रांनो, अरबाज पटेलच्या वरती आहे आर्या। हो मित्रांनो, आर्या घरात एक जबरदस्त गेम खेळते, प्लेयर म्हणून आर्या सुपर खेळत आहे। जो पासून रितेश देशमुखने तिला सांगितलेलं आहे की तू काय ग्रुपमध्ये खेळू नको, तू इंडिव्हिज्युअल खेळ, तेव्हापासून आर्या एक सुपरस्टार म्हणून वरती आलेली आहे। तर मित्रांनो, आर्या सध्याला आहे नंबर 4 ला। तर मित्रांनो, आता बात राहिली नंबर 3, नंबर 2 आणि नंबर 1 ची। नंबर 3 ला आहे अभिजीत सावंत। हो मित्रांनो, इंडियन आयडल विनर अभिजीत सावंत हा नंबर 3 ला आहे। अभिजीत पण बिग बॉसच्या घरात खूप चांगला गेम खेळत आहे आणि त्याचमुळे प्रेक्षकांनी त्याला चांगले मतं देऊन ठेवलेलं आहे नंबर 3 ला। तर आता बात राहिली मित्रांनो नंबर 2 आणि नंबर 1 ची। तर नंबर 2 ला आहे डीपी दादा। हो मित्रांनो, नंबर 2 ला अजून पण डीपी दादा तसेच आहेत। डीपी दादांना पण चांगल्यापैकी वोटिंग पडत आहे। कोल्हापूर, सोलापूर, सातारा सगळ्यांनी त्याला वोटिंग देऊन ठेवलेलं आहे नंबर 2 ला। तर मित्रांनो, नंबर 1 ला आहे बारामती किंग सूरज चव्हाण। हो मित्रांनो, नंबर 1 ची तर बात करूच नाही, कारण की नंबर 1 ला कायम सूरज चव्हाणच असतो आणि अजून पण सूरज चव्हाणच नंबर 1 ला आहे। वोटिंग पर्सेंटेजची जर बात केली तर 45% मत एकटा सूरज चव्हाण घेत आहे आणि बाकीचे 55% मत ही बाकीच्यांमध्ये डिवाइड झालेले आहे। त्यामुळे तुम्हाला कळू शकतं की सूरज चव्हाणची फॅन फॉलोइंग किती आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की डीपी दादा सूरजला क्रॉस करू शकतील का, किंवा घनश्यामला निकी क्रॉस करू शकेल का? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा। व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। व जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।